कान यारे जग एवढ्या
वाजतो बरा आहे. कान्हया रे जगजेठी, कान्हया रे जगजेठी, दी भेटी एक वेळे, काय मोकळीले वनी, काय मोकळीले वनी, सावधानी वेळीलो. संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचं बोलणं आहे. या अभंगातला विषय समजण्यासाठी तुम्हाला एक सूचित करतो. जन्माला आलेला जो माणूस आहे त्या माणसापैकी एखाद्या माणसाला अंतःकरणच नाही असा माणूस कोण आहे? जन्माला आलेला माणूस जो आहे त्याला अंतःकरणच नाही असा माणूस कोण आहे? असा माणूस अजून जन्माला आलेला नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला अंतःकरण आहे. आपल्याला नकारात्मक कधीच मांडता येणार नाही. आणि नकारात्मक मानलं तर त्याला दादांधवाद म्हटलेलं आहे. दादांधवाद. दादांधवाद म्हणजे एखादा माणूस जर असा म्हटला मे मुखम जीवा नास्ती, माझ्या तोंडात जीभ नाही, पटेल का तुम्हाला? त्याला दादांधवाद. अंतःकरण नाही असं आपलं म्हणताच येणार नाही. प्रत्येक माणसाला अंतःकरण आहे. मे मुखम जीवा नास्ती, माझ्या तोंडात जीभ नाही, पटेल का कोणाला? नाही पटणार. माझा बाप ब्रह्मचारी आहे, पटेल का कोणाला? मे मुखम जीवा नास्ती ब्रह्मचारी च मे पिता, माता तू मम वैदव्य, माझी आई वांज होती. माझा बाप ब्रह्मचारी, माझा बापाचा ब्रह्मचारी, या पटणार गोष्ट नाही. तसं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला अंतःकरण आहे. आता असं आहे, अंतःकरण म्हटल्यानंतर अंतःकरणाचा विषय आहे ध्यास. प्रत्येक जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये ध्यास असतो. कुणाच्या अंतःकरणामध्ये ध्यास येतो विषयांपुसा संगस्ते, वाईट विषयाचा ध्यास असेल. कुणाच्या अंतःकरणामध्ये पंचविषयाचा ध्यास असेल. कुणाच्या अंतःकरणामध्ये आम्हाला फक्त सत्तेशिवाय जगता येत नाही, सत्तेचा ध्यास. माणसं विडी झाली नाही का? काही वाटेल ते करतील, सत्ता पाहिजे. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये विषयाचा ध्यास असू शकतो. कुणाच्या अंतःकरणामध्ये सत्तेचा ध्यास असू शकतो. विषय वेगवेगळे आहेत. एकच सगळ्यांच्या अंतःकरणाचा एकच विषय नाही. जगातली मान मान्यता आपल्याला मिळावी असा ध्यास असू शकतो. किंवा त्याच्या पुढं थोडं वेगळं जर बोलायचं झालं, एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये सतत ध्यास आहे. काय ध्यास आहे? मला मुलगा व्हावा, मला मुलगा व्हावा, सतत ध्यास. तेव्हा काही वर्षानंतर मुलगा झाला, योग त्याला म्हणतात. योग क्षेम होणं अवघड आहे. मुलगा व्हावा, मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हटल्यानंतर काही वर्षांनी मुलगा झाला, आनंदी आनंद. सगळीकडे नगरामध्ये साखर वाटायला सुरुवात केली. साखर वाटणारा माणूस वरच्या आलीमध्ये गेला आणि तिथून नाही फिरतोय तोपर्यंत मुलगा गेला. म्हणजे मुलगा झाला, ध्यासातून हा योग आहे. पण क्षम त्याच्यापेक्षा टिकणं फार कठीण आहे. एखादा 7 दिवसाचा माणूस उपवासी आहे. एखाद्या ठिकाणी असा काही कार्यक्रम आहे, समाज जमलेला आहे, त्याला असं वाटतं इथं जेवण असणार नाही का, योग. आणि शिरला त्या माणसात जाऊन पंक्तीमध्ये जेवायला बसला, योग. पण काही लोकांनी ओळखला हा कुठला माणूस आहे, कोण आहे हा असला भिकारडा, याला उचलून बाहेर काढा, पंक्तीला जाऊन बाहेर काढा. म्हणून ध्यासाचे माऊली एका ठिकाणी म्हणतात, गाय भादी आहे, गाय भादी आहे, योग नाही का, चांगलं आहे ना, भादी गाय म्हणजे चांगला योग आहे. पण संध्याकाळी खाली खाली बसाल काय, लातांचा फळा शम नाही, असून उपयोगाचं नाही. एखाद्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये ध्यास असतो. माझ्या अंगावर एखादा
3-3.5 तोळ्याचा तरी दागिना असावा. ध्यास नाही का, सतत ध्यास असतो. आता तुमच्या मालकाने जर हे उदाहरण ऐकलं ना तर तुम्हाला नक्कीच करतील पुढच्या वेळी. तेव्हा सतत ध्यास असतो. आणि बाई माणसांचा तो आवडीचा विषय, दागिना हा बाई माणसांच्या आवडीचा विषय. एखाद्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये सतत ध्यास आहे, माझ्या अंगावर 3-3.5-4 तोळ्याचा दागिना असावा. असा ध्यास अंतःकरणामध्ये असता असता योगायोगाने तिच्या मालकाने तिला दागिना बनवला. तेवढा अंतःकरणात इच्छा होती तशी पूर्ण झाली ना. मग आता समाधान व्हायला पाहिजे की नाही? समाधान नाही, योग मिळाला दागिना, योग. पण बाईकडून तो दागिना हरवला. आता हा पाडा मी जो एवढा वाचला तो कशासाठी वाचला? त्याचं कारण असं आहे, आजच्या अभंगामध्ये गोकुळामध्ये जन्माला आलेल्या ज्या गवळणी होत्या, त्या गवळणी कोणी सामान्य नव्हत्या. त्या गवळणी वेदाच्या श्रुती होत्या. आणि वेदाच्या श्रुती असताना भगवंताच्या संगतीचं सुख त्यांना भोगायला मिळेल. वेदाच्या श्रुती असून भगवंताच्या संगतीचं सुख भोगायला मिळेना, म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये ध्यास होता. हे आपल्याला सांगायचं. त्या गवळणींच्या अंतःकरणामध्ये सतत ध्यास होता. भगवान परमात्मा आपल्याला भेटावा, भगवान परमात्मा आपल्याला भेटावा, भेटीचे अर्थ जीवा लागले भारी. सतत ध्यास गवळणींच्या अंतःकरणामध्ये. आणि जेवढ्या गवळणी गोकुळामध्ये जन्माला आल्या ना त्या सगळ्या भाग्यवान बरं का. आणि इथं जेवढ्या गवळणी आहेत त्या पण भाग्यवान का? एवढ्या प्रपंचातना त्यागात नाही काय मुखावर यायचं आहे. जीवन पळायला नाही, जीवन पळत नाही. पळत असलं तर काय माहिती. तेव्हा तुम्ही भाग्यवान आहेत. म्हणून योग मी सांगतो, योग. मी आता हा पाडा वाचला मला फक्त समजण्यासाठी. गोकुळात जन्माला आलेल्या गवळणी भाग्यवान. किती भाग्यवान, का भाग्यवान, त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. संसार अंतरला म्हणून भाग्यवान, आणि तुम्हा आम्हाला देव अंतरला म्हणून आपण अभाग्य आहोत. अभागी न बदती भगवंती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धन्य भाग्य या गवळीयांचे बाई. त्या गवळणींचं भाग्य काय सांगावं. त्यांनी जशी इच्छा करावी तसा परमात्मा त्यांच्या इच्छेप्रमाणे नाचतो. याला योग म्हणतात. अंतःकरणात ध्यास काय होता गवळणींच्या? भगवंताची आपल्याला भेट व्हावी. योगायोगाने भेट झाली. झाल्यानंतर सगळ्या गवळणींच्या मेळ्यामध्ये गवळणींनी भगवंताला विनंती केला, देवा आम्हाला नाचून दाखवलंच तर बरं होईल. इच्छेतील तैसा नाची त्यांच्या छंदी. सगळ्या गवळणींनी देवाला विनंती केली. काय विनंती केली? सुंदर बालका म्हणते गोपिका, यशोदा रोहिणी सन्मुखा, आधी नाटका नाच व्यापका, मिळालिया अनेका. धीमे धीमे बाळा नाच वैला म्हणते मायाधिका, कृष्णा नाच रे व्यापका, म्हणतात गोपिका, कृष्ण नाच रे व्यापका. ध्यास होता त्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि त्या ध्यासाप्रमाणे देव नाचायला लागले. आणि नाचता 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 ते क्रीडा करता करता एका गवळणीला पटकन उचलून खांद्यावर घेतलं. कोणी? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एका गवळणीला तल्लीन झाल्यानंतर नाचत असताना खांद्यावर घेतली. खांद्यावर घेतल्याबरोबर तिच्या शिरला. सगळ्या गवळणींपेक्षा मी देवाला आवडणारी आहे म्हणून मला खांद्यावर घेतली. खांद्यावर घेतली वाईट परिणाम आहे. खांद्यावर घेतल्यानंतर बाकीच्या कुटुंबातल्या लोकांना बाई मानणार पण नाही. खांद्यावर न घेतलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिला खांद्यावर घेतल्याबरोबर देव लपला. समजला आता तुम्हाला?
योग येतो. दागिना मिळावा, दागिना मिळावा ध्यास होता, दागिना मिळाला, पण हरवल्यानंतर पुन्हा विरह आला ना. पहिल्यांदा विरह कुठला होता? मिळावा मिळावा म्हणून, आणि मिळाल्यानंतर समाधान झालं पाहिजे. पुन्हा हरवल्यामुळं पुन्हा विरह, पुन्हा दुःख वाटायला आलं. तसं त्या गवळणीला देवाने खांद्यावर घेतल्याबरोबर तिला असं वाटलं मी सगळ्यांपेक्षा देवाची लाडकी आहे. देव ताबडतोब लोक पावो. जे तुझ्या विषयी मूढ दया लागी तू वक्रतुंड, आणि ज्ञानी आणशे तरी सदा उजूची असशी. ज्ञानी आणशी समजदारांशी उजव्या सोंडेचा आहे, आणि जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी वक्रतुंड आहे. म्हणून अशी भावना त्या गवळणीच्या निर्माण झाल्याबरोबर देव लपले. लपल्यानंतर ती शोधायला लागली. अरे मला आत्ता खांद्यावर घेतली होती, मला आत्ता खांद्यावर घेतली होती. कोणी सांगा या गोविंदाची, आणि कोणीतरी सांगा मला आत्ता खांद्यावर घेतलं. देव आहेत कुठं? सगळ्यांना विचारायला लागली. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाहिला लपाला आता खांदी. आणि मग तिला कळलं आपल्याला देहबुद्धी आडवी आली. मला देव आणखीन मानतात असं आपल्या भावना जी झाली, त्या भावनेने आपला घोटाळा केलेला आहे. आणि असं बघा, पहिल्यांदा आनंद झाला ना, दागिना मिळावा 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 म्हणून सोस होता. मिळाल्यानंतर हरवल्यानंतर पुन्हा सोस आला. तसा गवळणीला इच्छा होती देव भेटावा, देव भेटला. पण देहबुद्धी निर्माण झाल्यानंतर परमात्मा दुरावला, लोप पावला, आणि त्याचा परिहार आजच्या अभंगामध्ये आहे. का नाही? अरे मग ती विनवणी करायला लागली, देवा मला हे दुःख तू दिलं. गानयारी जगजीठी देई भेटी एक वेळ. अरे भेटला तेव्हा तुला टिकवता आलं नाही. कठीण योगावनी क्षमा. योगायोगाने काही गोष्टी घडतात. मोठी मोठी उदाहरणं आहेत. इंद्राचं पद रिकामं झालं. इंद्राचं पद रिकामं झाल्यानंतर तिथं आता दुसरा माणूस नेमायला पाहिजे ना. मग इंद्रपदावर माणूस नेमायचा झाला तर त्याच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य त्याच्या गाठीला असलं पाहिजे. तपासा ते असं मिळालं की 100 यज्ञाचं पुण्य कुणाच्याच गाठीला नाही. पण एक राजा सापडला, त्याच्या गाठीला 99 यज्ञाचं पुण्य आहे. म्हटलं आता ठरवून घ्या, नाही का, चालवून घ्या. पण नहुष राजाकडं 99 यज्ञाचं पुण्य होतं, आणि त्या पुण्यावर नहुष राजाची इंद्रपदावर नेमणूक केली. त्याला योग म्हणतात. योग. दागिना मिळावा मिळावा मिळावा, नाही का. पहिल्यांदा शोक होता, हरवल्यानंतर पुन्हा शोक निर्माण झाला. तसं इंद्रपद मिळाल्यानंतर नहुष राजा आतुर झाला, अधीर झाला. इंद्रायणी कुठे आहे? इंद्रायणी कुठे? अरे बाबा तू इंद्र पदावर आलायस म्हणजे इंद्रायणी तुला मिळणार. पण अधीर झाला, अति आतुर झाला. इंद्रायणी कुठे आहे? इंद्रायणी कुठे आहे? सारखे निरोप द्यायला लागले. मला इंद्रायणीला भेटायचंय, मला इंद्रायणीला भेटायचंय. तर तगादा लावल्यानंतर त्या इंद्रायणीने तिकडून असा निरोप पाठवला नहुष राजाला, मला भेटायला ये, पण आजपर्यंत ज्या वाहनात कुणी बसलेलं नाही अशा वाहनात बसून ये मला भेटायला. नहुष राजाने विचार केला, वाहन रिकामं कुणाचं आहे? प्रत्येक वाहन कुणाला कोणी वापरलेलं आहे, नाही का. नहुष राजाने काय केलं, सप्त ऋषी, ठीक आहे, साधी नव्हती, जमदाग्नी, पौलस्ती, पुलस्त्य, हे 7 ऋषी, हे 7 ऋषींनी पालखी तयार केली. आणि 7 ऋषींना पालखीला लावून इंद्रायणीला भेटायचं. पालखी तयार केली. 7 ऋषींनी ती पालखी खांद्यावर घेतली, चालली. आता जाणार की नाही इंद्रायणी पोचणार काय? पण आतुर झालेला, मला इंद्रायणी कधी भेटते. कठीण योगाहुनी क्षम. योग येतो,
पण टिकवणं, तुम्ही जर अधीन झालं नाही का, एखाद्या माणसाला 15 लाखाची लॉटरी लागली योग, पण दुसऱ्या दिवसापासून तो माणसातच राहिला नाही. कठीण आहे. एखाद्या माणूस पंचपक्वानाच्या जेवणाचा योग आला पण हात धुवा गेल्यानंतर बाहेर सगळं वांती झाली. तसं टिकवणं फार कठीण आहे. म्हणून घाई लागली. त्या ऋषीने काय केलं, कोण नाव आता घेतलं, ऋषीचं नाव काय घेतलं, नवस राजा. पालखीमध्ये बसलेला असताना पालखीतून असा पाय बाहेर काढला, जायची घाय आहे इंद्रायणीकडे म्हणून, आणि असा पायाने त्या ऋषीनं, आता ती काय साधी होती तुझी, क्रोधाचा पुतला होता, पायाने डवसायला लागल्यानंतर त्यांना म्हणायला लागला सर्प. सर्प म्हणजे संस्कृत मध्ये शब्द आहे, जे लवकर 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 चला, मला इंद्रायणीला भेटायचं आहे. ते एवढी रागात आलीत ना, एवढे क्रोध आली रे, म्हटलं आम्हाला सर्प म्हणतोस, पायाने डवसतोस, तू सर्प होशील. म्हणजे तिथंच लोंबकल खाली योग आला त्या गादीवर बसण्याचा. पण अधीन झाल्यामुळं फळ कर्दळी शेवटी येत आहे. केळीला केळं येणारच, पण तिचा अवधी पूर्ण व्हायच्या आत तुम्ही जर चिडली तर तुम्हाला काय बघायला मिळेल. तसं इंद्रायणी भेटणार आहे, पण आतुर झाल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला. तसा परमात्मा गवळणीने भेटला, पण देहांता निर्माण झाल्यानंतर ताटातूट झाली, आणि मग आजच्या अभंगातून विनवणी केलेली आहे भगवंताला. कानयारी जगजीठी देई भेटी एक वेळे, काय मोकलीले वनी. या वनामध्ये, या अरण्यामध्ये मला ढकलून दिलंस. आता हे वन हा योगायोगाने शब्द आला, पण तुमच्या आमच्या पाठीमागे जो जाचूक संसार आहे ना, ते खरं वन आहे. आणि त्या संसारामध्ये मला, म्हणजे रानामध्ये मला ढकलून दिलंस, तू वनामध्ये मला ढकलून दिलंस. अरे रानावनामध्ये ढकलून दिल्यानंतर इथं डुकरं आहेत, अस्वल आहेत, स्वापद आहेत, मला खाऊन टाकतील नाही का, अशी ती विनंती करते. कानयारी जगजीठी दे भेटी एक वेळे, काय मोकलीले वनी, आणि सावधानी वेळी. तिसऱ्या चरणातून ती परिहार देते. एथवरी होता संग, अरे मी तुझ्या बरोबर होतो, तुम्हाला खांद्यावर घेतलीस. एथवरी होता संग, पण अंगे अंग लपविले. देवाने आपलं स्वरूप लपवलं आणि देव दिसायचे बंद झाले. म्हणून या अभंगाच्या शेवटच्या चरणामधून म्हणतात, त्यांनी माग पाहिलं ना, कारण परमात्मा तुम्हा आम्हाला सर्वांना सन्मुख आहे, आणि देवाकडे तुम्ही पाठ केली आणि माग पाहिलं ना, माग संसार आहे, पाठीमाग आपला संसार आहे. परमात्मा सन्मुख आहे, संसार आपल्या पाठीमाग आहे. तुम्ही पाठीमाग पाहिलं की तो अंतर काहीतरी एक मिळेल नाही का, काहीतरी एक मिळेल. चिडिया चावल ले चली, एक चिमणी तांदळाचा दाना घेऊन चाललेली होती. चिडिया चावल ले चली, बीच में मिली एक दाल. एक डालीचा दाना तिला पडलेला दिसला, ती खाली उतरली. डालीचा दाना उचलायचा प्रयत्न करायची, तेव्हा तांदळाचा दाना तिच्या तोंडात खाली. बराच खटपट 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 ती चिमणी झुजत होती नसली. डाळ उचलाय गेली की तांदळाचा दाना खाली पडायचा. एक पक्षाची भाषा जाणणारा माणूस चाललेला होता. तो म्हटला, चिडिया चावल ले चली, बीच में मिली एक दाल. तो म्हटला, चिडिया दो दो ना बने, दोन तुला घेता येणार नाही, एक त्याग करावा लागेल. तसा परमात्मा मिळायचा असेल तर पाठीमागे संसार जो आहे त्याचा त्याग करावा लागेल, आणि पाठीमागे जर पाहिलं तर तो अंतरला. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला. म्हणजे आपली वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती संसाराकडे आली की तो अंतरतो, आणि त्याच्यावर वृत्ती गेल्यानंतर संसार आपोआप अंतरतो. असे दोन भाग आहेत.
तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतराला काय मोकळीले वनी आणि सावधानी वेळी लोकाला कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी
यारी जग जेठे देई भेटी एक वेळे काय मोकळी लेवणी सावजाने वेळेलो आपणा सर्वांना मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मानवी जीवनाची सार्थकता ज्या वस्तूमध्ये आहे ती वस्तू मिळवण्यासाठी कमवण्यासाठी आपण सगळे येताना आलो. आपण जे इथं मनुष्य जन्माला आलो ना ते विनाकारण आलो नाही, ती वस्तू मिळवण्यासाठी आलेलो. पाहे पाय शरीराची गावा लागे आली ती पांडवा ती वस्तू, त्या वस्तूचं नाव आहे परब्रह्म वस्तू. तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानात ती वस्तू ज्ञानाशिवाय दिसत नाही. आता ज्ञानाशिवाय ती परब्रह्म वस्तू दिसत नाही. मग गोकुळातल्या गवळणीने गोपाळीने चांबड्याच्या डोळ्याने ती वस्तू पाहिली, त्यांचं भाग्य केवढं असेल. परमात्मा ज्ञान दृष्टीशिवाय पाहता येत नाही, पण त्यांनी चर्मचक्षुने पाहिला. कसा आहे प्रमाण? कैसा तो देखिला असावी लागते. गवळणीला भाग्यवान का म्हटलेलं आहे? त्यांच्याकडे ज्ञान दृष्टी नव्हती. पूर्वी परंपरेने सांगत आले, आमचे काकासाहेब म्हणायचे की ज्या गवळ्याला ढोंगण धुण्याचं ज्ञान नव्हतं, ढोंगण धुण्याचं ज्ञान नाही तर ते इथे अशी असणारी भोळी बाबडी, पण त्यांनी चर्मचक्षुनी पाहिलं, ज्ञानदृष्टी राहिली बाजूला. ह्या चांबड्याच्या डोळ्याने पाहिलं, त्यांचं भाग्य केवढं असणार. किंवा भगवान परमात्म्याचं स्वरूप जे वर्णन केलेलं आहे, दया भालल्या 16,108 नारी ज्या स्वरूपाला भालल्या,
नाभी सरोवरी व दिशे ब्रह्मकमल अनुपम्य उदर ज्याचे असं स्वरूप ज्या गवळणीने पाहिलं त्यांना भाग्यवान का म्हणू नये. आणि त्या गवळणी त्या रूपाचा अनुवाद पण करतात बरं का. एक म्हणती हा यशवदेचा काना, त्या गवळणी अनुवाद करायची एकमेकी. एक म्हणती हा यशवदेचा काना, लहान दिसतो परी बाई मोठा शाणा, वत्स नसताना धेनुषी आणे तो पाना. वासरू सोडले तेव्हा काय पाना बोलली काय, तो वासरू नसताना पाना गायला आणतो. हे किती याच्यामध्ये लागाव असणार. आणि म्हणून तन्मय झाले याच्या स्वरूपाच्या पायी म्हटलं. अशा त्या गवळणी लीन झालेल्या होत्या. आपल्याला काय सांगायचं आहे, परब्रह्म वस्तू जी आहे ती अमूल्य आहे, ती मिळवण्यासाठी आपण इथं आलेले आहोत. पण आपण आलेल्यानंतर काय काय माणसं ज्या कामासाठी जातात ना ते मुख्य काम विसरतात आणि बाकीचं बरंच काय भारावर बांधतात. एखादा सरकारी अधिकारी मनुष्य सरकारी नेमणुकीमधून एखाद्या कामासाठी त्याला नाशिकला घालवला, नागपूरला घालवला काम करण्यासाठी. नाशिकला गेल्यानंतर तो फक्त द्राक्षच घेऊन आला, नागपूरला गेला तो संत्रीच घेऊन आला. वाईट झालं का, आणायचं गेलेलं आहे घेऊन आला, येणारच ना माणूस, प्रसिद्ध ती वस्तू घेऊन येणार. पण काम करा गेला होता ते विसरलं ना. हे सगळं भारामध्ये आणून काय. तसं ज्याच्यासाठी आपण आलोय त्याचा आपल्याला आम्हाला विसर पडलं. त्याने आपलं कसं झालंय, माऊलीने त्याला दृष्टांत दिलेला आहे. आंब्याचं सीजन येतं, द्राक्षाचं सीजन येतं, आंबे पिकतात, द्राक्ष पिकतात. कावल्याला कुणी मज्जाव केलेला आहे का, तुला बंदी आहे म्हणून तुला जायचं नाही, खायचं नाही. पण द्राक्ष रसा, आंब रसा त्याला मोकळी काय की जे पाहिजे तेवढं खा, तर त्याला खाताच येत नाही. का माहितीये, नेमकं त्या सीझन मध्ये त्याचं तोंड येत. तसं झालंय, नेमकं सीझन आलंय. बहुता जन्मांती Radha
उशिरा करी आता, पण ती वस्तू मिळवण्याची संधी आपल्याला मिळाली नाही. पण आपलं झालं त्या कावळ्यासारखं, पैदाक्षराचा आमरसा वेळी तोंड सडे व्हायचा, का डोळे फुटती दिवसा डुडुलाचे जैसे. सूर्य उगवला की साऱ्या जगाला आनंद, घुबडाला दिसतच नाही. सूर्य उगवला की साऱ्या जगाला आनंद, पण घुबडाला दिसतच नाही. तसं वेळ आपल्याला ती वस्तू मिळवण्याची प्राप्त झालेली आहे. बरावी ही वेळ, सापडली संधी ही वेळ प्राप्त झालेली आहे. पण आपण या वेळेमध्ये सगळं करायचंच आहे, पण करणी आहे. जे आपण करायसाठी आलेले आहोत तेवढं बाजूला राहिलं आणि बाकी तुम्ही भाराभर सगळं केलं, उपयोग नाही. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आपण थोडक्यात त्याचा विचार करू. हे मानवी जीवन सफल होणारी वस्तू जी आहे ती परब्रह्म वस्तू आहे, आणि ती परब्रह्म वस्तू अति दूरची आहे, जवळची नाही. मळ्या नीळशी तळू पालवी नये गाडू. हिमालयावर चंदन आहे, हिमालय पर्वतावर जो 52 चंदन आहे त्याची पालवी कुणाला गाडून घेता येत नाही. मळ्या नीळशी तळू, तसं परब्रह्म हे सूक्ष्म आहे. मळ्या नीळशी तळू पालवी नये गाडू, सुमनाचा परिमळ फुलातला सुगंध जसा गुंफता येत नाही, तशी परब्रह्म वस्तू जी आहे तिच्या प्राप्तीमधून हे मानवी जीवन सार्थ होणार आहे. ती वस्तू जितकी लांब आहे ना इतकं दुसरं काहीच लांब नाही. परब्रह्म जितकं लांब आहे इतकं दुसरं काहीच लांब नाही. म्हणून माऊलींच्या साधू संतांच्या मुखातनं शब्द आले ना, दुरुल्या देशीचा माझ्या आवडता, माझ्या परमात्मा जितका दूर आहे त्याचे चरण जितके दुर्लभ आहे, त्याची प्राप्तीच अगोदर होणं कठीण आहे. त्याला तुकोबारायांनी काही दृष्टांत दिलेले आहे. तुकोबारायांनी त्याला दृष्टांत असे दिलेले आहे, त्या सगळ्या दऱ्या दिसत आहेत, ते सगळे डोंगर दिसत आहेत, ते सोन्याची करता येतील का? शक्य आहे का? शक्य नाही, नाही का? शक्य नाही. पण शक्य होऊ शकते आणि झालेलं आहे, नाही का? शक्य झालेलं आहे. सोन्याचे पर्वत
शरणाची प्राप्ती झाल्यानंतर अजे संसार सार्थ होतो, सुफल होतो, हा त्या चरणाचा महिमा आहे. परंतु ते चरण इतके दुर्मिळ आहेत की सोन्याचे डोंगर यदा कदाचित करता येतील. सगळी झाडं झुडपं या रानामध्ये आहेत ती कल्पतरूची करता येतील. आपण बोलतो एवढं सोपं आहे का? असं शक्य आहे का? पण शक्य झालेलं आहे. त्याला दृष्टांत आपल्या अण्णा नेहमी सांगतात नाही का, त्या गोपीचंद राजाचा. गोपीचंद राजा आणि त्यांची राणी मैनावती का, मैनावती. त्या राज्यामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ गेले होते. तर मैनावती राणीने मच्छिंद्रनाथांना एक भेट म्हणून, भिक्षा म्हणून सोन्याची वीट त्यांच्या झोळीत टाकली. सोन्याची वीट मैनावती राणीने मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली. आता भागवतामध्ये बरंच होणार, भय कुठं असतो? भय कुठं असतं? जिथं सोनं नाणं हे आहे तिथं भय असतं. भय तिथं दडालेलं असतं. मला वाटतं भागवताच्या 15व्या अध्यायामध्ये 15 अनर्थ सांगितलेले आहेत. त्यात सगळं वर्णन आहे. द्रव्याच्या मागे 15 अनर्थ आहे. तेव्हा ते झोळीमध्ये सोन्याची वीट असल्यामुळं घेऊन चालले गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ. अशा अरण्यातून प्रवास करीत होते. तर मच्छिंद्रनाथाने गोरक्षांना विचारलं, गोरख ह्या कोणी डर आहे? तर ते गोरक्षनाथ म्हटलं, गुरुजींना एवढा डर कसला आलाय? सारखे विचारायचे, गोरख ह्या कोणी डर आहे? त्या गोरक्षनाथाच्या लक्षात आलं, गुरुजींना हा डर कशाचा, भीती कशाची गुरुजींना वाटते. पुढे एका मुक्कामावर गेले. गेल्यानंतर ते मच्छिंद्रनाथ लघुशंकेला गेले. तर गोरक्षनाथांनी पाहिलं झोळीमध्ये तर सोन्याची वीट आहे. हा डर आहे गुरुजींना, हा डर आहे. मग त्यांनी काय केलं, ती वीट काढली, बाहेर फेकून दिली आणि तेवढ्याच वजनाचा एक दगड ठेवला झोळीत. पुढं चालल्यानंतर विचारलं, गोरख ह्या कोणी डर आहे? गोरख डर तो पिछे आहे का? कारण त्यांनी ते टाकून दिलं होतं नाही काढून. डर तो पिक्चर आहे का? मग ते पुढच्या एका मुक्कामावर गेलं, बघितलं तर सोन्याची वीट नाही. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांना खेद झाला. खेद झाल्यानंतर गोरक्षनाथांनी, तुम्हाला सोनच पाहिजे ना? ते एका डोंगरावर जाऊन लघुशंका केल्यानंतर तो डोंगर सोन्याचा आला. घ्या म्हणते वीट, काय घ्या सोन्याचा. आपल्याला काय सांगायचं आहे, विठोबाच्या चरणाच्या प्राप्तीतून ज्या जन्माची संसाराची सफलता सार्थकता आहे अशी वचनं आहेत ना,
आधी संसार सुरू झाला की माय, पण ते चरण एवढे दुर्मिळ आहे, त्याला हा दृष्टांत आलाय. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान पर्या दुर्लभ विठोबाचे अमृताने सगळ्या नद्या समुद्र अमृताने भरवता येतील. आपण बोलतो एवढं सोपं आहे का? होईल असं आहे का? परिया दुर्लभ, पण विठोबाचे चरण दुर्मिळ आहे. अमृते सागेर भरवेल गंगा आणि म्हणवेल उगारा हे काळा. अनिता देवीने नाही का सूर्याला थांबवला होता, कारण अनिता देवी ते एक उदाहरण आहे. तिचा पती जो होता ना त्याला महारोग होता, पण ते भागवतामध्ये असं म्हणजे जे लूत लागलेलं कुत्रा असतं ना, लूत लागलेलं कुत्रा असतं, ती कुत्रीचा पिच्छा सोडतच नाही. तसं पुरुराव्या राजाच्या बद्दल तो उदाहरण आलेलं. पुरुराव्या राजा होऊन गेला तेव्हा त्याला बाधा होती, पण त्याचं मन एका विषयावर, मला वेशीकडे घेऊन चल. बायकोला सांगायचं मला वेशीकडे घेऊन चल. त्याला लूत लागली. बाई महान पतिव्रता होती, तिने याला एका हऱ्यात भरला आणि रात्रीचा वेशीकडे घेऊन जात असताना वाटेमध्ये मांडव्या ऋषीला सुळावर दिलेला होता. त्याला असा धक्का लागल्यानंतर त्याला त्रास झाला. अरे अरे रे म्हटलं, मला एवढी पीडा ज्यांनी केली, तू सकाळ सूर्य उदय व्हायच्या आत मरत. आता त्या बाई म्हटली माझा नवरा मरणार, आज असला मेला तर काय होते. सूर्य म्हटली कसा उगवतो तो बघतो. सूर्याला थांबवलं, ही ताकद आहे. अशा गोष्टी मनवेल उगा राही काळा, सगळे देव शरण आले, त्याला जिवंत केला, त्यावेळेला पुढचे व्यवहार सगळे सोडले झाले. आपल्याला काय सांगायचं आहे, आपलं जीवन सार्थ करून देणारी जी वस्तू आहे ती भगवंताची चरण आहे आणि ते दुर्मिळ आहे. म्हणवेल उगारा हे काळा, किंवा काळाला थांबवलेला आणखी एक उदाहरण आहे. ज्ञानोबा यांचं ही 4 भावंड,
ज्ञानोबारायांचं 16 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर काळ आला. आता काळावर सत्ता होती ना त्यांची. काल गुलाम करी सलाम तुझ्या घरी राहतो. काल आल्यानंतर आज्ञा आहे, म्हणजे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आज्ञा कालाने म्हटलं मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. तेव्हा निवृत्तीनाथाने अशी 2 बोटं दाखवली. 2 बोटं. त्या काळाला असं वाटलं 2 वर्षाचा अवधी मागेच असतील, काय कार्यभाग शिल्लक आहे. तो परत गेला, कारण सत्ता होती ना काळावर. काल नमस्कारी वाडे पुढे म्हणे भाग्य पाहू केवढे या ज्ञान देवाचे. म्हणून परत गेला. पुन्हा 2 वर्षांनी आला. सोपान काकाने 2 बोटं दाखवली. त्याला वाटलं आणि 2 वर्ष मागताय. परत गेला. पुन्हा आला. सोपान काकाने 2 बोटं दाखवली. पुन्हा 2 वर्षांनी आला. मग मुक्ताबाई ती काय तोंड तिचं बसणार नाही. तिने अशी 2 बोटं दाखवलं. म्हटलं काल म्हणायला लागला महाराज तुम्हाला किती राहायचं आहे तेवढं राहा, तो मला 2-2 वर्षांनी हलपाटे मारायला. मुक्ताबाई म्हटली मुडद्या तुला 2चा अर्थ कळला का? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत इकडे येऊ नकोस. आमचे बिळगी दादा म्हणायचे चंद्र सूर्य गेला तर काल काय रडायला लागलं. काळाला त्यातलं समजलं नाही. त्याला एक दृष्टांत ते सांगायचे. बिळकराला एक दृष्टांत सांगायचे. एक शेतकरी माणूस होता. त्याचा मळा मोठा होता. शेती मोठी होती आणि मग त्या मळ्याला पाण्या घालण्यासाठी मूठ असायची. तर ती मूठ ओढण्यासाठी त्याला बैल हवा होता. त्या शेतकऱ्याला मूठ ओढण्यासाठी बैल हवा होता. काही हेड्याकडे गेला. म्हटलं मला मोठेसाठी बैल हवाय. त्याची समज झाली मोठेसाठी बैल हवाय म्हणजे मूठ बनवायसाठी बैल हवाय. आता ह्याची समज काय? मूठ ओढण्यासाठी बैल हवाय. त्यांनी त्याला सांगितलं तर हेड्याला असं वाटलं मूठ बनवायसाठी बैल पाहिजे. तू काय करायचं हेड्या होता? तो अशी उठवणीस आलेली बैल उठवायची. उठवणीस आलेली बैल उठवायचा. असा वर खाली बघायचा. संध्याकाळी 4 वाजले. तो शेतकरी म्हणायला लागला अरे हेड्या दादा मला मोठेला बैल पाहिजे. ती मरकुटीला आलेली उठवणीला आलेली जनावर उठवत वर खाली काय बघतो? तर म्हटलं बैल डागलेला जर असला तर ती मूठ टिकू शकत नाही ना. अरे म्हटला मला बैल मूठ बनवायसाठी नाही ओढायसाठी पाहिजे. तसा मी 2 बोटं दाखवली. ती काळाला समजलं नाही. तेव्हा असं यांची परब्रह्म वस्तू जी आहे ती दुर्मिळ आहे आणि ती वस्तू अव्यंग आहे. परब्रह्म वस्तूची प्राप्ती आपल्याला या जीवनात करायची आहे. ती वस्तू अव्यंग आहे. अव्यंग या शब्दाचा अर्थ तिला कुठं व्यंग नाही, तिला कुठं त्रुटी नाही, तिला कुठं दोष नाही. असं परब्रह्म निर्मळ आहे आणि त्याची प्राप्ती होईल त्यावेळेला हे जीवन सार्थ होणार आहे. परब्रह्म हे अव्यंग आहे लक्षात घ्या. आणि तुमचं आमचं जीवन व्यंग आहे. व्यंग आहे म्हणजे आपल्या जीवनात अनेक दोष आहेत. अनेक दोषांचे काठ, अनेक आपल्या जीवनात त्रुटी आहेत. तसं परमात्मा अव्यंग आहे. त्याच्यापर्यंत पोचायचं झालं तर हे दोष निघाले पाहिजे. त्यावेळेलाच त्यांच्याशी समरस होता येईल. त्याला एक दृष्टांत आमचे श्रीगुरु माऊली सांगायचे. विठ्ठल एका अरण्यामध्ये अशी भिल्ल लोकांची वस्ती होती. भिल्ल लोकांची वस्ती होती आणि त्या भिल्लांची एक देवी होती. त्या देवीला दरवर्षी एक नर बळी द्यायला लागायचा. भिल्ल लोकांचा नियम होता. जत्रा असायची त्यांची. एक नर बळी द्यायला लागायची. तर एक वेळ घटना अशी घडली. राजाला एक वेळ अशी लहर आली. ते आपलं स्वयंपाक आचारी स्वयंपाक बनवणारे त्या किचनमध्ये घरामध्ये गेल्यानंतर राजा इकडे तिकडे बघायला लागले. सुरे हातामध्ये मिळाली. राजाने भाजी कापायला सुरुवात केली. भाजी कापता कापता बोट कापलो. तुकडाच पडला होता. ते प्रधान बाजूला होता. तो म्हटलं देव करतो ते बऱ्यासाठी करतो असं म्हटल्यानंतर राजाला बरं वाटलं का? त्याला एक बोट कापून गेलं आणि हा म्हणतो देव करतो ते बऱ्यासाठी. याला म्हणजे डांबून द्यावं. त्या प्रधानाला डांबून द्यावं.
आणि मग एक 4-8 दिवस गेल्यानंतर राजा एकटाच गेला शिकारीला. तो नेमका गेला आता आपण सांगतो तिथं भिल्लांच्या वस्तीमध्ये गेला. तर ते भिल्ल लोक जत्रेला नरबली द्यायचा आहेत शोधत होते तर हा राजा नेमका सापडला. राजा सापडला, देवीच्या पुढे नेऊन उभा केला. तो त्यांचा भगत होता ना, तो म्हणला देवीला आता हा बळी काय त्याला म्हणतात नवसायचा आहे का. ते म्हटला त्याने बघितलं, म्हटलं याला तपास, हा बळी द्यायचा जो नर आहे ना त्याला कुठं व्यंग आहे का बघा. व्यंग म्हणजे त्याचे अवयव सगळे पूर्ण असले पाहिजे. कुठं अवयव तुटलेला असला, व्यंग असला तर हा उष्टा बळी, हा देवीला चालणार नाही. हा बळी उष्टा देवीला चालत नाही. तर त्या सगळ्या लोकांनी बघितलं तपासून तर राजाचं बोटच नाही. तो भगत म्हटला हे उष्टा बळी आहे, हा चालणार नाही, सध्या सोडून द्या राजा. राजा धापा टाकीत पहिलं म्हटलं त्या प्रधानाला बाहेर काढा. ते प्रधानाला बाहेर काढून आणल्यानंतर म्हटलं अरे तू बोललास तेच खरं झालं, पण तुला मी विनाकारण डांबून ठेवलं. तो प्रधान म्हटला सरकार ते पण देवाने केले ते बरे झाले, कारण मला जर तिथं तुम्ही डांबून ठेवलं नसतं तर त्या दिवशी तुम्हाला सोडला असता. मला परब्रह्म निर्मल वस्तू जे आहे तिने आपलं जीवन सार्थ होणार आहे, ती अव्यंग आहे. मग अव्यंगाचे 15.5 मिळवावे तर 15.5 व्हावे. म्हणजे त्या काळामध्ये सोन्याचा दर 15.5-16 आपल्या ऐकण्यात होता नाही का. मग प्युअर सोनं आहे, त्याच्यात जर सोनं काय मिसळलेलं सोनं त्यात मिसळू शकत नाही. प्युअर सोन्याशी प्युअर सोनं, तसं परब्रह्म निर्मल आहे. तुमचं आमचं जीवन निर्मल होत नाही, दोषरहित होत नाही तोपर्यंत त्याच्याशी समरस होता येत नाही. म्हणून असं परमात्मा निर्मल वस्तू आहे आणि त्या परमात्म्याची प्राप्ती गोकुळातल्या गवळणीला सर्वांना झाली. बरं योग नाही का, योग पण क्षम नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात कठीण योगाहुनी Oh
देवाची प्राप्ती हा योग जुळून आला तर बुद्धी वाईट निर्माण झाल्यानंतर देव दुरावला आणि त्याचा परिहार तिला पुन्हा पश्चाताप झाला त्याला तिने परिहार विनंती केली आहे आजच्या अभंगामध्ये. कानयार जग जेठी कानयार जग जेठी कानयार जग जेठी
काय मोकळीले वनी सावजाने वेडेलो. तुम्ही सर्वांनी एक तासभर चांगलं चित्त देऊन ऐकलेलं आहे. तेव्हा तुम्हाला सर्वांना या अभंगाचा मतितार्थ सांगतो एवढाच ध्यानात ठेवा. काही माणसं असो, पुरुष मंडळी असो, तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये जे काही मिळवलेलं आहे, मिळवला कष्ट लागली की नाही, असंच मिळालं. तुम्ही काय मिळवलेलं असाल, सोनं नाणं असो नाही तर इज्जत असो, तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये कष्टाने इज्जत मिळवलेली आहे. शेवट नीट झाला पाहिजे. शेवटीचे गोड तिची खरी घाले, नाही तर त्या गवळणीसारखं व्हायचं. मिळवलं सगळं, देव मिळवला, पण दुर्बुद्धी निर्माण झाल्यामुळे देव अंतरला. म्हणून दुर्बुद्धी ते मना नारायणा. म्हणून आपण जे काही मिळवलेलं आहे, आपला प्रपंच आपण कष्टाने उभा केलेला आहे, तर ती इज्जत अशी कुठेतरी धुळीला मिळवू नका. एवढी दक्षता घ्या नाही की एवढा या अभंगाचा मतीचा तास होतो ना. गाणे अरे जग जेठी देई बेटी एक वेळ काय मोकळले वनी
ती गवळण म्हणते मला देवा तू सोडून कसा गेला काय मुकलेली वनी आणि सावधानी वेळी अरण्य म्हटल्यानंतर तिथं व्याघ्र आहेत शे आहेत नाही का सावजा आहे तसं या संसार रूपी वनामध्ये काम क्रोध मद मत्सरी सावजा आहेत आणि ही मला फाडून खातील नाही का काय मोकलले म्हणे सावधानी वेळीलो तिसऱ्या चरणातून पर्याय देताना म्हणते येथवरी होता संग म्हणा येथवरी होता संग येथवरी होता
अंगे अंगण पहिले काय मोकळीले वनी सावधानी वेढे म्हणून ज्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये ती परब्रह्म वस्तू मिळवली आणि मिळवण्याची वाट तुम्ही मला दाखवून गेली, वाऱ्यावर सोडून गेले नाही. म्हणून त्याने जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेपासून बाजूला होऊ नका आणि मागे फिरून बघू नका, नाही का. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटी मार्ग दावून गेले आधी फक्त त्याने दाखवलेली वाट आहे त्या वाटेने जात असताना मागे फिरू नका. नुकसान झालं नाही का. म्हणून तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगळ्या अंतराला
देहादी प्रपंच मिथ्या असताना तो सत्य आहे असं मागे फिरून पाहिजे. वास्तविक मिथ्या आहे पण मागे फिरे बुद्धी अशी झाली की हे सत्य आहे. पण तुका म्हणे पाहिले मागे, माग पाहिल्यानंतर देव अंतरणार. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळ्या अंतरणार. काय मोकलिले वनी सावधानी वेढिलो. तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे.
सुख प्रतिमा कथा गजानंदाची फळे सेवाला जन्म जन्मांतरी तुझा केला करून विठ्ठला दास ठेवी तुझा भावाडी म्हणे दावा परिचित्ता करा अनंता नाशू त्याचा तुका म्हणे आम्ही जी इच्छा धरू ते कल्पतरू पुरवावे प्रति आहे देशील तरी पाही पांडुरंगा या संतासी